युनिटचं दुसरं चॅप्टर समजून घेणार आहोत. दुसरं चॅप्टर आहे निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग. यामध्ये निर्णय प्रक्रियेची व्याख्या, डेफिनेशन ऑफ डिसिजन मेकिंग, ही व्याख्या पाहण्या अगोदर आपण निर्णय प्रक्रिया व्यवसायामध्ये का घ्यावी लागते ते समजून घेऊ. उपक्रमाचे पूर्वनिश्चित उद्देश प्राप्त करण्यासाठी उपक्रमामध्ये नेहमीच निर्णय घ्यावे लागतात. योग्य निर्णय घेणे हे आधुनिक व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचं कार्य मानलं जाते. कारण जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयांवरच उपक्रमाचे यशापयश अवलंबून असते. व्यवस्थापकांसमोर प्रत्येक कार्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भामध्ये उपलब्ध पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो आणि योग्य अशा लाभदायक पर्यायाची निवड करावी लागते. त्यालाच निर्णय असे म्हणतात. व्यवस्थापकाला विविध कार्य करावी लागतात. त्या प्रत्येक कार्याचा संबंध हा निर्णय घेण्याशी असतो. मग ते नियोजनापासून नियंत्रणापर्यंत कोणतेही कार्य असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये काही ना काही निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून प्रत्येक कार्याचा संबंध हा निर्णय प्रक्रियेशी असतो. म्हणून निर्णय घेणे म्हणजेच व्यवस्थापन करणे होय असं म्हटलं जाते. प्रत्येक उपक्रमामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर निर्णय प्रक्रियेच्या व्याख्या आहेत. निर्णय प्रक्रियेचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून घेण्याकरिता अनेक व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी निर्णय प्रक्रियेच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या. पहिली व्याख्या आहे जॉर्ज टेरी यांनी केलेली. काही निष्कर्षाच्या आधारावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त संभाव्य पर्यायांमधून करण्यात येणारी एका पर्यायाची निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया होय. काही निष्कर्षाच्या आधारावर म्हणजे काही अशा बाबी असतात किंवा काही असे तर्क असतात, निष्कर्ष असतात की त्या निष्कर्षाच्या आधारावर उपलब्ध असणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त, कमीत कमी दोन पर्याय किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असते. पर्याय उपलब्ध नसतील तर पर्यायांचा शोध घ्यावा लागतो आणि या दोन किंवा त्यापेक्षा जास्त पर्यायामधून करण्यात येणारी एका पर्यायाची निवड म्हणजे निर्णय प्रक्रिया होय. सामान्यतः 10वी नंतर कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं, आर्टला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं ते ठरवलं जाते. किंवा पॉलिटेक्निक करायचं, ITI करायचं, काय करायचं ते 10वी नंतर ठरवलं जाते. तर यापैकी जर तुम्ही कॉमर्स घेतला असेल तर याचा अर्थ तुम्ही एका पर्यायाची निवड केलेली आहे. 10वी नंतर किंवा इव्हन 12वी नंतर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध होते. 12वी नंतर तुम्ही BA करू शकत होते, BCom करू शकत होते, त्यानंतर अनेक असे पर्याय उपलब्ध होते. BBA करू शकत होते, त्यानंतर BSW करू शकत होते, अनेक पर्याय उपलब्ध होते. परंतु त्या पर्यायामधून तुम्ही काय निवडलं? BCom करायचं ठरवलं. म्हणजे याचाच अर्थ काय, तुम्ही एका पर्यायाची निवड केली. अशा प्रकारे कोणतंही काम करण्याकरिता जे अनेक पर्याय उपलब्ध असतात त्या अनेक पर्यायामधून किंवा एकापेक्षा जास्त पर्यायामधून
एका पर्यायाची करण्यात येणारी निवड म्हणजेच निर्णय प्रक्रिया होय. त्यानंतर दुसरी व्याख्या केलेली आहे मॅकफरलँड यांनी. त्यांच्या मते विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाने काय करावे या संबंधी निष्कर्ष काढण्याची पद्धती म्हणजे निर्णय प्रक्रिया होय. विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे एखादी परिस्थिती असताना व्यवस्थापकाने काय करावे म्हणजे कोणत्या मार्गाची निवड करावी, कोणत्या पर्यायाची निवड करावी या संबंधी निष्कर्ष काढण्याची पद्धती म्हणजेच निर्णय प्रक्रिया होय. अशा प्रकारच्या व्याख्या जॉर्ज टेरी आणि मॅकफरलँड यांनी केलेल्या आहेत. तर या सर्व व्याख्यांचा जर आपण विचार केला किंवा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की कोणतंही काम करण्याकरिता अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्या अनेक पर्यायांमधून जो सर्वोत्तम पर्याय आहे त्या सर्वोत्तम पर्यायाची करण्यात येणारी निवड म्हणजेच निर्णय प्रक्रिया होय. त्यानंतर आहेत निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रिया, त्याचा अर्थ आणि त्याचा व्याख्या, निर्णय प्रक्रियेच्या व्याख्या समजून घेतल्यानंतर निर्णय प्रक्रियेची त्या व्याख्येवरून किंवा निर्णय प्रक्रियेच्या अर्थावरून काही वैशिष्ट्ये स्पष्ट करता येईल, सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य आहे निर्णय घेणे ही शेवटची प्रक्रिया आहे. शेवटची प्रक्रिया आहे म्हणजेच काय? कारण निर्णय घेत असताना अनेक बाबींचा विचार केला जातो, अनेक पर्यायांचा विचार केला जातो. असं केल्यानं काय होईल, यापासून काय फायदे मिळतील, त्यापासून काय फायदे मिळतील, यापासून काय नुकसान होईल, या पर्यायापासून काय नुकसान होईल, त्या पर्यायापासून काय नुकसान होईल. अशा प्रकारे सर्व पर्यायांचा विचार केला जातो, अनेक बाबींचा विचार केला जातो आणि त्यानंतरच निर्णय घेतलं जाते. म्हणजे योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजेच निर्णय घेणे हा एक शेवटचा टप्पा असतो. कारण त्या अगोदर अनेक टप्पे असतात आणि म्हणून निर्णय घेणे ही एक शेवटची प्रक्रिया मानली जाते. त्यानंतर दुसरा वैशिष्ट्य आहे निर्णय प्रक्रियेचा, तो म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया. निर्णय प्रक्रिया ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यवसायाचा जर विचार केला तर व्यवसायामध्ये सुद्धा निर्णय प्रक्रिया ही सातत्याने चालत असते. कारण एकदा निर्णय घेतला आणि काम संपलं असं नसते. तर सातत्याने जोपर्यंत व्यवसाय चालत आहे, व्यवसायाचं अस्तित्व आहे, व्यवसाय सुरू आहे, तोपर्यंत सातत्याने निर्णय घेण्याची जी क्रिया आहे ती व्यवसायामध्ये अवलंबावी लागते. आणि म्हणून निर्णय घेणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जाते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक बौद्धिक प्रक्रिया. निर्णय घेणे हे एक बौद्धिक स्वरूपाचं काम आहे. कारण निर्णय घेत असताना विचार करावा लागतो. एखादं कार्य करण्याकरिता किंवा एखादी समस्या सोडवण्याकरिता कोणते पर्याय उपलब्ध आहेत, ते पर्याय उपलब्ध नसतील किंवा कमी असतील तर त्या पर्यायांचा शोध घ्यावा लागतो आणि पर्यायांचा शोध घेतल्यानंतर योग्य अशा पर्यायाची निवड करावी लागते आणि विविध पर्यायामधून एका पर्यायाची निवड करणे हे एक बौद्धिक वैचारिक अशा स्वरूपाचं कार्य आहे आणि म्हणून निर्णय प्रक्रियेला एक बौद्धिक कार्य म्हटलं आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य. म्हणजेच निर्णय हे कशासाठी घेतले जातात हे या मुद्द्यामध्ये सांगितलं आहे की निर्णय
हे पूर्वनिश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठीच घेतले जातात. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उच्च स्तरीय व्यवस्थापनाने जे धोरण ठरवले असतील त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याकरिता निर्णय घेतले जातात. म्हणजे जी काही अगोदरच ठरवलेली उद्दिष्टे आहेत, पूर्वनिश्चित उद्दिष्टे, ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी, साध्य करण्यासाठी निर्णय घेतले जातात. त्यानंतर आहे सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड. निर्णय घेणे म्हणजे काय? तर निर्णय घेणे म्हणजेच उपलब्ध असणाऱ्या पर्यायामधून, म्हणजे कोणतंही काम करण्याकरिता जे पर्याय उपलब्ध असेल त्या पर्यायामधून योग्य अशा, फक्त योग्यच नाही तर सर्वोत्कृष्ट अशा पर्यायाची निवड करणे म्हणजेच निर्णय घेणे होय. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड केली जाते. सर्व पर्यायांची तुलना केली जाते आणि त्यापैकी सर्वोत्कृष्ट, सर्वात योग्य असा, सर्वात उत्कृष्ट असा जो पर्याय असतो त्या पर्यायाचीच निवड केली जाते. त्यानंतर 6वा वैशिष्ट्य आहे तो म्हणजे वेळेला अधिक महत्त्व. निर्णय प्रक्रियेमध्ये वेळेला अधिक महत्त्व दिले जाते. कारण जर घाईघाईमध्ये जर निर्णय घेतले तर असे निर्णय योग्य ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे उशिरा घेतलेले निर्णय सुद्धा अयोग्य असतात आणि म्हणून निर्णय घाईघाईमध्ये सुद्धा घेतले जात नाही आणि निर्णय घेण्याकरिता उशीर सुद्धा केला जात नाही. कारण निर्णय घेण्यामध्ये वेळेला अधिक महत्त्व असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते आणि तेच निर्णयामध्ये केलं जाते. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खंबीरपणा आवश्यक. घेतलेले निर्णय सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. परंतु जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामध्ये खंबीरपणा असणे अतिशय आवश्यक असते. खंबीरपणा म्हणजे एकदा निर्णय घेतले की त्यामधून माघारी न फिरता त्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजेच न घाबरता कोणताही निर्णय घेतला असेल, एखाद्यानं ठरवलं असेल की आपल्याला B.Com करायचं आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रम पाहून किंवा पुस्तकं पाहून न घाबरता खंबीरपणे योग्य पद्धतीने अभ्यास करून जर आपण परीक्षेला सामोरं गेलं तर निश्चितच यश आपल्याला मिळेल. आणि म्हणून जो कोणता निर्णय घेतला असेल त्या निर्णयामध्ये खंबीरपणा अतिशय आवश्यक असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे तज्ञ व्यक्तींचा सल्ला. आवश्यकता वाटल्यास निर्णय घेण्यापूर्वी तज्ञ अशा व्यक्तींचा सल्ला घेतला जाऊ शकतो. ज्या व्यक्ती त्या विषयामध्ये तज्ञ असतील अशा विषय तज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक असते. आणि जर ज्याला आवश्यकता वाटत असेल, एखादा व्यवस्थापक असेल आणि त्याला जर आवश्यकता वाटली, त्याला खरेदी विषयक, विक्री विषयक किंवा उत्पादन विषयक एखादा निर्णय घ्यायचा असेल, समजा त्याला उत्पादनाविषयीचा एखादा निर्णय घ्यायचा आहे, तर तो उत्पादन या क्षेत्रामध्ये, या विषयामध्ये जो व्यक्ती तज्ञ आहे त्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकतो.
त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नैतिक मूल्यावर आधारित. घेतलेले निर्णय हे नैतिक मूल्यावर आधारित असले पाहिजे. म्हणजे घेण्यात आलेले निर्णय हे अनैतिक मार्गाने बेकायदेशीरपणे घेण्यात येऊ नये, तर त्यामध्ये नैतिकता असावी, त्यामध्ये विवेक असावा, खरेपणा असावा, वास्तविकता असावी, तरच घेण्यात आलेले निर्णय हे योग्य ठरू शकतात. त्यानंतर आहे निर्णयावर कायम. जे घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयावर कायम असणे आवश्यक आहे. समजा एखाद्यानं एखादा निर्णय घेतला आणि जर तो त्या निर्णयावर कायम राहिला नाही तर घेतलेले निर्णय परिणामकारक ठरू शकत नाही. एखाद्यानं ठरवलं की आपल्याला B.Com करायचं आहे आणि 6 महिन्यातच जर अभ्यासक्रम पाहून जर तो ठरवत असेल की आपण जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा होता असं त्याच्या लक्षात आलं असेल आणि त्यानं ठरवलं की B.Com सोडून द्यायचं, म्हणजेच तो निर्णयावर कायम राहिला नाही. आणि म्हणून जो कोणता निर्णय घ्यायचा असेल त्या निर्णयावर कायम राहणं आवश्यक आहे. यासाठी निर्णय हा विचारपूर्वक घेतला पाहिजे. निर्णय घेण्या अगोदर विचार करणे अतिशय आवश्यक आहे. तर अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर आहे निर्णयांचे स्वरूप, नेचर ऑफ डिसिजन. निर्णय घेणे हे एक व्यवस्थापकीय कार्य आहे. कारण निर्णय कोण घेत असतात? व्यवस्थापक घेत असतात किंवा उच्च स्तरावरून निर्णय घेतले जातात आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य मध्यम आणि निम्न स्तरावर सोपवलं जाते. संघटनेमध्ये अनेक समस्या असतात आणि त्या समस्या सोडविण्याकरिता निर्णय घ्यावे लागतात. आणि हे निर्णय घेत असताना त्या समस्या कशा स्वरूपाच्या आहेत हे व्यवस्थापकाला माहीत असणे अतिशय आवश्यक असते. निर्णयाच्या स्वरूपामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. पहिली बाब आहे ती म्हणजे सातत्य किंवा निरंतरता आणि बौद्धिक प्रक्रिया. निर्णय घेणे ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. पण वैशिष्ट्यामध्ये पण पाहत असताना असं म्हटलं आहे की निर्णय घेणं ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. कारण निर्णय घेणं म्हणजे एका सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करणे होय. आणि ही निवड जाणीवपूर्वक करावी लागते. तसेच निर्णय घेत असताना भूतकाळाचा विचार करावा लागतो. भूतकाळात कोणत्या घटना घडून गेलेल्या आहेत, वर्तमान काळामध्ये काय परिस्थिती आहे आणि भविष्य काळामध्ये काय परिस्थिती असणार आहे याचा सुद्धा आगाऊ अंदाज घ्यावा लागतो. आणि म्हणून प्रत्येक निर्णय हा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये घडू शकणाऱ्या घटनांवर आधारित असतात. भूतकाळामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या, जे प्रश्न निर्माण झाले त्याचा वर्तमान काळामध्ये विचार करावा लागतो आणि जे निर्णय आहेत हे भविष्य काळासाठी घ्यावे लागतात. यालाच निर्णयातील सातत्य किंवा निरंतरता असं म्हणतात. त्याचप्रमाणे एका निर्णयामधून अनेक निर्णय जन्म घेतात. कारण एकदा निर्णय घेतल्याने काम संपत नाही. पुन्हा दुसरी समस्या निर्माण होते, पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न सोडवण्याकरिता पुन्हा निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणूनच निर्णय घेण्याचं जे कार्य आहे हे व्यवसायामध्ये सातत्याने
म्हणजेच नेहमीच सुरू असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वचनबद्धता. निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापकाला स्वीकारावी लागते. उपक्रमाचे संपूर्ण कार्य घेतलेल्या निर्णयानुसारच करावे लागते. तसेच ते विशिष्ट वेळेतच पूर्ण करावे लागते. निर्णयाची अंमलबजावणी करताना संघटनेतील अनेक विभाग प्रभावित होतात आणि त्यामुळे घेतलेले निर्णय योग्य असावे लागते. कारण व्यवस्थापकाची प्रतिष्ठा या निर्णयाशी जुळलेली असते. कारण व्यवस्थापकाला त्याच्या हाताखाली जे कर्मचारी काम करत असतात त्या सर्वांकडून काम करून घ्यावं लागते आणि म्हणून व्यवस्थापकाने निर्णयाशी वचनबद्ध असलं पाहिजे. त्यानंतर तिसरं पॉइंट आहे तो म्हणजे उद्देशानुसार निर्णय घेणे. निर्णय हे केव्हाही उद्देश पूर्ण करण्यासाठीच घेतले जातात. उद्देश समोर नसेल तर घेतलेल्या निर्णयांना काहीही अर्थ राहत नाही. विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतले जातात. निर्णय घेण्यामागचा उद्देश म्हणजेच विशिष्ट उद्देश साध्य करणे हा असतो. म्हणून निर्णय घेत असताना उद्देश समोर असणे आवश्यक असते. आपण बीकॉम करायचं म्हणजे करायचं असं ठरवलं असेल तर त्यानं काही होणार नाही. आपण जर आपलं एखादं ध्येय ठेवलं असेल की मला CA व्हायचं आहे किंवा मला अमुक अमुक व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी मला या प्रक्रियेतून जावं लागेल, म्हणजे अगोदर बीकॉम करावं लागेल, मग ते करावं लागेल, मग ते करावं लागेल आणि मग तिथपर्यंत पोहोचता येईल, असं जर तुमचं उद्दिष्ट असेल किंवा आपलं उद्दिष्ट असेल तरच घेतलेल्या निर्णयांना योग्य अर्थ राहील. अन्यथा उद्देशच समोर नसेल तर निर्णय घेऊन काहीही उपयोग होणार नाही. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मूल्यांकन. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मूल्यांकन करणे आवश्यक बाब आहे. कोणत्याही समस्येबाबत म्हणजे कोणताही प्रश्न सोडविण्याकरिता निर्णय घेतल्यानंतर त्याचे मूल्यांकन होणे आवश्यक असते. उपलब्ध असणाऱ्या पर्यायामधून योग्य अशा पर्यायाची निवड केल्यानंतर त्या पर्यायापासून काय फायदे मिळतील, त्या पर्यायापासून काय तोटे होणार आहेत, त्या पर्यायामुळे कोणते परिणाम होतील, चांगले परिणाम होतील की वाईट परिणाम होतील याचाही विचार करावा लागतो. म्हणजेच निर्णयाचे मूल्यांकन, योग्य पर्यायाची निवड आणि उद्देशांची पूर्तता याद्वारेच केली जाऊ शकते. म्हणजे योग्य पर्यायाची निवड करणे म्हणजेच मूल्यांकन करणे. विविध पर्यायामध्ये तुलना करणे की पायी गेल्यानं काय होईल, सायकलनं गेल्यानं काय होईल, बसनं गेल्यानं काय होईल, या सर्वांचं मूल्यमापन करणं. यापासून काय फायदे मिळतील, त्यापासून काय फायदे मिळतील, यापासून काय नुकसान होईल, या सर्व बाबींचं मूल्यांकन करावं लागते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे वास्तविकता. निर्णय घेणे ही एक बौद्धिक व मानसिक प्रक्रिया आहे. उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायामधून योग्य अशा पर्यायाची निवड करणे हे एक विवेकपूर्ण कार्य आहे आणि हे कार्य व्यवस्थापकांतर्फे केले जाते. निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा विचार करावा लागतो. त्याकरिता विवेक असावा लागतो. विवेकपूर्ण निर्णय घेतल्यास
संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करता येतात आणि संघटनेची प्रगती करता येते. मात्र एखादा निर्णय जर भावनेच्या भरात घेण्यात येत असेल तर अशा प्रकारचे निर्णय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात मात्र मान्य होत नाही, तर विवेकपूर्ण निर्णयच योग्य असतात. कारण विवेक म्हणजे काय, तर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, चांगलं काय आणि वाईट काय ते ठरवणं, आणि ज्या गोष्टी योग्य असतील, चांगल्या असतील किंवा परिस्थितीला धरून वास्तविक असतील, खऱ्या असतील, अशा बाबींना धरूनच निर्णय घेतले गेले पाहिजे. खोट्या, काल्पनिक किंवा भावनिक गोष्टीला धरून निर्णय घेता कामा नयेत. तर या सर्वांवरून असं स्पष्ट करता येईल की निर्णय ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे आणि निर्णय घेण्यामध्ये जर चूक होत असेल तर मात्र उपक्रमाला त्याचे उद्देश पूर्ण करता येणार नाहीत. उपक्रमाचे उद्देश जर पूर्ण करायचे असतील तर निर्णय घेणं हे एक साधन आहे आणि हे साधन नैतिक मूल्यावर आधारित असावे. जे काही निर्णय घेतले असतील ते निर्णय विवेकपूर्ण नैतिकतेच्या आधारे घेण्यात आले पाहिजे. तर अशा पद्धतीने निर्णय म्हणजे काय, निर्णयाची वैशिष्ट्ये आणि निर्णयाचे स्वरूप आपण आजच्या क्लासमध्ये समजून घेतलं. उद्याच्या क्लासमध्ये आपण निर्णय प्रक्रियेचे महत्त्व हा टॉपिक